नमस्कार. मी पाटील SP FM ललवाणी माध्यमिक विद्यालय बेटावत. सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आपण प्रत्यक्ष अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेपासून थोडंसं दुरावलेलो आहोत. परंतु या पार्श्वभूमीवरती या व्हिडिओच्या माध्यमातून मी अध्ययन अनुभूती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आपण व्हिडिओ पाहून ते अध्ययन अनुभव समजून घ्यावेत अशी ही नम्र विनंती. Hello friends, today we are going to learn 1.1 a teenager's prayer. What is mean by teenager? Teenager means a person who is 13 to 19 years of age. ज्याला आपण किशोरवयीन म्हणतो. And first of all, we are going to discuss warming up activity, that is chit chat questions. What is given in the chit chat question? See, first activity. Form groups of 5 to 6 and discuss. Give a rating of 1 to 5 to each of the following. The question is, when you have to take important decisions, what do you generally do? म्हणजे बऱ्याच वेळेला तुम्हाला एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो, मग तेव्हा तुम्ही काय करता? अशी एक सिच्युएशन दिलेली आहे आणि काही महत्त्वाचे निर्णय मुद्दे त्या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या मुद्द्यांना पसंती क्रम देऊन प्रतवारी ठरवायची आहे. 1 ते 5 क्रमांक तुम्हाला त्यांना द्यायचे आहेत. ओके, काय मुद्दे आहेत ते आपण जस्ट पाहूया. फर्स्ट वन इज कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स. कन्सल्ट पॅरेंट्स ऑर एल्डर्स, पालकांशी आपण किंवा थोरा मोठ्यांशी, वडीलधाऱ्या मंडळींशी आपण सल्लामसलत करतो. दुसरा मुद्दा, कॉन्टॅक्ट फ्रेंड्स ऑर ॲडवाईस. मित्रांशी सल्ल्यासाठी आपण संपर्क साधतो, मित्रांचा सल्ला घेण्यासाठी संपर्क साधतो. तिसरा, थर्ड वन, प्रे टू गॉड फॉर गायडन्स. देवाचे मार्गदर्शन मिळवण्यासाठी प्रार्थना करतो. नेक्स्ट वन, थिंक डीपली इन सायलेन्स. शांततेमध्ये सखोल विचार करतो. नेक्स्ट, आस्क युअर टीचर फॉर हेल्प. शिक्षकांकडे मदत मागतो, शिक्षकांचा सल्ला घेण्याचा प्रयत्न करतो. अँड द लास्ट वन, टॉस अ कॉइन टू डिसाईड. निर्णय घेण्याचं ठरवण्यासाठी नाणेफेक करतो आपण. तर असे हे मुद्दे दिलेले आहेत. तुम्हाला या ठिकाणी 1 ते 5 पसंती क्रम द्यायचे आहेत. अशी ही पहिली ॲक्टिव्हिटी होती, चिट चॅट क्वेश्चन. नाव second activity we are going to discuss from chit chat. What is given here? In poetry, very often there are lines in which the poet seems to talk directly to an absent person, an abstract idea or thing or object. Such a tactic or device used by the poet is the figure of speech apostrophe. म्हणजेच बऱ्याच वेळेला कवितेमध्ये लिहिलेल्या ओळींमधून कवी एखाद्या अनुपस्थित व्यक्तीबद्दल किंवा अमूर्त वस्तू किंवा कल्पनेबद्दल, परमेश्वर, मृत व्यक्ती इत्यादींना संबोधून, इत्यादींना उद्देशून बोलत असतो किंवा विधान करत असतो. अशा विधानाला, अशा कथनाला फिगर ऑफ स्पीच ॲपॉस्ट्रॉफी असं म्हटलं जातं. हा एक अलंकार आहे. याचा अभ्यास आपण मागील इयत्तेमध्ये केलेलाच आहे, परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी रिव्हिजनसाठी दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल्स, ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. सेकंड वन, डेथ
Where is thy thing? Third one, O cave man, I wish I could live with you. या वरील उदाहरणांमध्ये कवीने पहिल्या उदाहरणामध्ये ट्विंकल स्टार्सला उद्देशून केलेलं विधान आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये मृत्यूशी बोलतो आहे कवी, मृत्यूला उद्देशून केलेलं विधान आहे. तिसऱ्या उदाहरणामध्ये गुहेमध्ये राहणाऱ्या व्यक्तीशी उद्देशून बोलतो आहे. म्हणजे अशा पद्धतीनं अमूर्त अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती किंवा वस्तूंशी उद्देशून केलेलं विधान असं जर असेल ओळींमध्ये, विधानांमध्ये, तर त्यावेळेला ॲपॉस्ट्रॉफी हे फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी असतं. तर याच पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी एक एक्झरसाईज दिलेली आहे. खाली काही स्टार्टर्स दिलेले आहेत, सुरुवात करून दिलेले वाक्यांची, आणि ते ॲपॉस्ट्रॉफीचे एक्झाम्पल्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत, क्रिएट करायचे आहेत. सो सी नाव कंप्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपॉस्ट्रॉफी ऑफ युअर ओन. Here are 1 to 5, A to E starters are given. You have to creating examples of apostrophe by completing these starters. Okay, so try it yourself at home later. Friends, now I am going to read the poem stanza by stanza and its explanation. Okay, let's see. First stanza. Each day brings new beginnings, decisions I must make. I am the only one to choose the road that I will take. The poem A Teenager's Prayer, written by J. Morse, highlights a teenager's wish about how he wants to lead his teenage life. The speaker is here a teenager, and he expresses that each day brings new beginnings along with it. So, at the beginning of each day, I must make my own decisions. There are different paths lying before me, means before the teenager. But to choose the road on which to travel is solely his responsibility. या पहिल्या कडव्यामध्ये कवी हा टीनेजर, हा किशोरवयीन मुलगा काय म्हणतोय पहा, की येणारा प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात घेऊन येत असतो. या प्रत्येक दिवशी मी जे काही करीन त्या सर्व गोष्टींचे निर्णय हे मलाच घेतले पाहिजेत. माझ्यासमोर अनेक पर्याय असतील, माझ्यासमोर अनेक वाटा मला दिसतील, मात्र त्यातली कोणती वाट निवडायची हे माझं मलाच ठरवायचं आहे. ते वाट निवडण्याची जबाबदारी ही सर्वस्वी माझ्यावर अवलंबून आहे. ओके, नाउ वी proceed further. I will read the second stanza. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Means, from those different roads lying before the teenager, he can choose the road of life that leads to great success, or else he can travel down the path of evil that is mentioned in the poem Darkened, which leads to a great worry and strain that is expressed in the poem in the stanza Distress. म्हणजेच या कडव्यामध्ये हा टीनेजर, हा किशोरवयीन मुलगा काय म्हणतो, की मी निवडलेला माझ्या आयुष्याचा मार्ग, मी घेतलेला निर्णय हा एकतर मला उत्तुंग यशाच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल, तिथपर्यंत पोहोचवेल, किंवा कदाचित तो अपयशाच्या किंवा अधोगतीच्या वाटेकडेही घेऊन जाईल. परंतु त्या निर्णयाची जबाबदारी जी आहे ही पूर्णपणे माझी असणार आहे. Now
I am going to read the third stanza. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Means in the third stanza, the teenager of speaker of this poem directly addresses the Almighty God. He pleads, he urges to the Lord, he urges to the God to open up his eyes so that he might see clearly. He also prays to God to help him stand for what is right and to bring out the best in him. म्हणजेच या तिसऱ्या कडव्यामध्ये हा किशोरवयीन मुलगा देवाकडे प्रार्थना करतोय, देवाला विनवणी करतो आहे. काय म्हणतोय पाहतो या कडव्यामध्ये, हे देवा, या जगात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पाहता याव्यात, त्या अनुभवता याव्यात अशी दृष्टी तू मला दे. जे योग्य आहे, जे न्याय्य आहे त्यासाठी ठामपणे मला उभं राहता यावं आणि माझ्यातील जे सर्वोत्तम गुण आहेत त्या गुणांना योग्य दिशा देता यावी, यासाठी तू मला नेहमी मदत कर. अशा प्रकारची प्रार्थना या तिसऱ्या कडव्यामध्ये हा कवी, हा टीनेजर, हा किशोरवयीन मुलगा देवाकडे करतो आहे. नाउ फोर्थ स्टांजा. हेल्प लॉर्ड टू जस्ट say no when temptations comes my way, that I might keep my body clean and fit for the life each day. Means in the fourth stanza, the teenager says, the speaker goes on to seek God's help to enable him to say no when he is faced with situations where he may overcome by a strong desire to do something bad or wrong. The speaker also prays for God's blessings so that he might keep his body clean and fit to face the challenges of life each day. म्हणजेच काय की या चौथ्या कडव्यामध्ये हा किशोरवयीन मुलगा देवाला सांगतो आहे की एखाद्या मोहाच्या क्षणी किंवा एखाद्या कठीण प्रसंगी माझ्याकडून एखादं अयोग्य वर्तन घडू नये, माझ्याकडून एखादं चुकीचं वर्तन घडू नये, याच्यासाठी ठामपणे नकार देण्याची देवा तू मला हिंमत दे. एवढंच नव्हे तर आयुष्यामधील जी आव्हानं येतील, त्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी माझं शरीर, माझं आरोग्य मी उत्तम निरोगी ठेवू शकेल, यासाठी तू मला शक्ती दे. Now the last stanza I am going to read. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. Means in this final stanza, the speaker, the teenager, concludes that by the time his teenage years are over, he will surely know the truth that the life lived very best is always that one which is lived under the constant guidance of Almighty, that is God. म्हणजेच या शेवटच्या कडव्यामध्ये हा किशोरवयीन मुलगा सांगतो की माझा हा जो किशोरवयीन काळ आहे, हा जो कुमारवयीन काळ आहे, हा सरत असताना, संपत असताना मला खात्री आहे की तुझी साथ माझ्याबरोबर असेल, तुझे आशीर्वाद माझ्या पाठीशी असतील हे देवा, आणि यात आयुष्याची वाटचाल अतिशय सुखद आणि सुकर होऊ शकते याची देखील मला सदैव जाणीव असेल. अशा पद्धतीने तो देवाजवळ या कवितेच्या माध्यमातून तो प्रार्थना करतो आहे. Now we are going to discuss the margin space questions given on page number 3 at the right side of the poem. What is the first question? What is the age group of the speaker in the poem?
What will be the answer? Can you guess? Yes, absolutely correct. The age group of the speaker in the poem is that of a teenager. Very good. See the next question. What decisions does the speaker have to take? What will be the answer? Each day, the speaker has to take decisions about the path he must choose in life. Okay, now see the next question. What does each new day fetch? Fetch means brings. What does each new day brings? The answer will be given in the first stanza of the very first line. What is the answer? Each day brings new beginnings. Each day brings new beginnings. Okay. Next question. What is the next question? How should one react to temptation? How should one react to temptation? Temptation म्हणजे काय? मोह. What will be the answer? When one faced with temptation, one should resist it and not give in to it. This will be the answer of this question. Let's see the next fifth one question. What effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? म्हणजे प्रश्नाचा अर्थ पाहूया की किशोरवयीन मुलाचे हे जे कालावधी आहे हा संपत असताना तो स्वतःमध्ये कोणता प्रभाव परिणाम पाहू इच्छितो. तर काय असेल बरं उत्तर याचं? तर ॲट द एंड ऑफ हिज टीनेज इयर्स द पोएट विशेस टू सी that he has lived his life well with God's guidance. Okay, now the next question. In what condition does the poet wish to maintain his body? Once again I will read the question. In what condition does the poet wish to maintain his body? So answer will be the poet wishes to maintain his body by keeping it clean and fit every day throughout his life. Okay, and the last question. Whose company does the poet wish for in the walk of life? जीवन प्रवासाच्या या मार्गामध्ये कवी कोणाची कंपनी अपेक्षित करतो आहे, कोणाचा सहवास अपेक्षित करतो आहे? व्हॉट विल बी द आन्सर? द स्पीकर विशेस फॉर द कंपनी ऑफ गॉड इन द वॉक ऑफ लाईफ. सो these are our margin space questions. I think all of you have understood these questions. Okay, now we are going to discuss the English workshop from our course book, page number 4. See what is the first activity given in this English workshop. Choose the correct alternative and complete the given sentences. First one, A. According to the poet, dash dash are brought by each new day. Options are given into bracket. New beginnings and new endings. What will be the answer? Please tell me the guys. Yeah, correct. The answer is new beginnings. Next one. We must decide to take the road which leads to dash dash. Options are given. Great distress and great success. What will be the answer?
Can you guess? Yes, the answer is great success. Next one, third one. The poet prays to the Lord to help him stand for what is dash dash. And the options are might and another is right. What will be the answer? Correct. It is right. And the last one, the poet wants to see that his teenage years have been the dash dash years of his life. Options are worst and best. What is the answer? Yeah, it's a best years of his life. So this is the first activity. Now, second, what is second activity? Find and write the pairs of rhyming words from the poem. It's a very simple activity for you. Can you guess? Observe the stanzas and find out the rhyming pairs from this poem. You will find these rhyming pairs in the stanza in the poem. Who will tell? Very good. First pair of the rhyming words is make and take. Another is success, distress. Third, see me. Fourth, way, day. Fifth, see me. So these are the rhyming pairs from the poem. And the next question, next activity from English workshop. What is the rhyme scheme of the poem? Choose the correct one from the following options. You have to find out the rhyme scheme of the poem here, and options are given. So think for a while and give the right answer. Options are AABB, ABCD, ABCB and ABBA. All of you know very well how to find out the rhyme scheme of the poem. Okay, can you guess? Can you find the answer? Yes, and the answer is ABCB. Yes, ABCB is the rhyme scheme of this poem. Okay, friends, in this way we have completed the English workshop activity. I think all of you have understood this poem very well. So do your study and write down the activities given in English workshop in your notebook, and as well as the margin space questions also you have to write in your notebook. Okay friends, thank you.